ओके. आता आपण पुढे जाऊ. आता समजा मी या मॅडमच्यासाठी इथे बिझनेस अकाउंट मला क्रिएट करायचा आहे, तर मी इथे लिहेल business.facebook.com, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. ओके. business.facebook.com लिहिलं, एंटर करेल मी. जसं एंटर करेल मी, हे बघा सर्वांनी, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा business.facebook. मध्ये जाता, बिझनेस अकाउंटमध्ये जाता, तेव्हा तुमच्यासमोर अशी स्क्रीन येते. दिसत आहे का सर्वांना? ओके. क्लिअर आहे सर्वांना? इथं अशी स्क्रीन तुमच्या समोर येते. आता मी इथून थोडंसं तुम्हाला व्यवस्थित सांगतो, सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. मी सर्वांना म्यूट करत आहे. ओके. तुम्हाला काही प्रश्न असला तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारा. तर अशी स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. अशी स्क्रीन जेव्हा तुमच्या समोर ओपन होते, तर इथं बघा या ठिकाणी रुपल कॉस्मेटिक्स नावाने हे तुम्हाला अकाउंट दिसत आहे. तर हे काय आहे? पेज आहे तुमचं. ओके. तुम्ही जे पेज बनवलं ते पेज आहे हे. आता इथे तुम्हाला खाली ऑप्शन आहे बघा, क्रिएट अ बिझनेस अकाउंट. दिसत आहे का सर्वांना? क्रिएट अ बिझनेस अकाउंट दिसत असेल तर एक टाईप करायचं आहे, 1. ओके. 1 टाईप करायचं आहे. सर्वांना क्रिएट अ बिझनेस अकाउंट दिसत आहे इथे? ओके. टाईप 1 इन चॅट बॉक्स. गुड. ओके. तर आता काय करायचं, या क्रिएट अ बिझनेस अकाउंटवर क्लिक करायचं. ओके. क्रिएट अ बिझनेस अकाउंटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा काय म्हणते, क्रिएट अ मेटा बिझनेस अकाउंट. बिझनेस अकाउंट क्रिएट करणे का गरजेचं आहे, जरा एका वाक्यात समजून घ्या, की नॉर्मल अकाउंटवरून जर का तुम्ही ॲड केली तर मे बी तुमची जी ॲड आहे ते लॉक होण्याचे चान्सेस असतात किंवा त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. बिझनेस अकाउंट हे फक्त ॲड करण्यासाठीच बनवलेलं आहे. बिझनेस अकाउंट हे फक्त फेसबुक ॲड करण्यासाठीच बनवलेलं आहे. त्यामुळे बिझनेस अकाउंट करणे गरजेचं आहे. क्रिएट बिझनेस अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारते बिझनेस अकाउंट नेम. तुमचं जे काही बिझनेस अकाउंटचं नेम आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. आता मी हेच नेम लिहितो सेम. शक्यतोवर काय करा, की जे तुमच्या पेजचं नाव आहे तेच टाका. ठीक आहे. रुपल कॉस्मेटिक्स 1 इथे लिहिलं. मग त्यानंतर हे तुमचं नाव विचारते, तर तुमचं नाव इथे टाका. ओके. ओके. बिझनेस ईमेल आयडी. वी विल यूज दिस ईमेल आयडी टू कॉन्टॅक्ट यू अबाउट युअर बिझनेस. इट वोंट बी व्हिजिबल टू युअर कस्टमर्स. मॅडम तुमचा ईमेल आयडी शेअर करा, मला काय येतं. जो तुमचा ईमेल आयडी असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे. ओके. मॅडमचा ईमेल आयडी तुम्ही शेअर करा जरा. बाकी लोकांना समजत आहे मी काय शिकवत आहे, तर टाईप येस नो इन चॅट बॉक्स. जर का येस असेल तर येस टाईप करा, नो असेल तर नो टाईप करा. गुड गुड गुड. सोपं आहे, अगदी सोपं आहे. हां, मी आज तुम्हाला हे सांगेल बिझनेस अकाउंट. हे तुम्हाला रेकॉर्डिंग बघून तुम्हाला क्रिएट करू शकता तुम्ही, किंवा जे लोक लाईव्हमध्ये शिकतात त्यांनी लाईव्ह बघून हे करायचं. म्हणजे तुम्ही प्रयत्न करायचे. आणि ज्या लोकांना रेकॉर्डिंगची गरज असेल त्यांनी नंतर मला संपर्क करायचा. तुम्हाला तुमची, कारण काही लोकांनाच आपण याची रेकॉर्डिंग देणार आहे, बाकी लोकांना लाईव्ह शिकायचं. ओके. मॅडमचा आलेला आहे ईमेल आयडी, तर तो ईमेल आयडी कॉपी करून मी तिकडे टाकतो. तुम्हाला सर्वांना दिसेल असं. ठीक आहे. बघा, पहिल्याच दिवशी जर का तुम्हाला हे फिलिंग येत असेल की सर जमत आहे मला, समजत आहे मला, तर 7 दिवसामध्ये तुम्ही परफेक्टली कुठं जाणार हा विचार करा तुम्ही. अजून आपल्याला फक्त अर्धा तास झालेला आहे. किती लोकांना असं वाटते की नाही सर हे जमू शकते मला, त्यांनी जरा मी टाईप करा चॅट बॉक्समध्ये. ओके. पहिल्या दिवशी जर का हे फिलिंग तुम्हाला आली की मला समजत आहे, जमत आहे, तर 7 दिवसामध्ये तुम्ही अगदी एक्सपर्ट व्हाल. डोंट वरी. ठीक आहे. फक्त 7 दिवस तुम्हाला प्रॉपर द्यायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि शिकायचं आहे. रणजित सर तुम्हाला वाटत आहे का कॉन्फिडंट? रणजित सर पहिल्यांदा आलेले आहे या बॅचमध्ये, आपल्या पूर्ण क्लासमध्ये, म्हणून मी त्यांना विचारत आहे. बाकी सगळे लोक तरी जुने आहेत, कधी ना कधी त्यांनी माझे क्लास केलेले आहे. ओके. तर इथे हा ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर क्रिएट या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्वांना दिसत आहे क्रिएट? क्रिएट या बटनावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्रिएट बटनावर क्लिक केलं तुम्ही तर तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाते. ओके. आता बघा, आता हे तुम्हाला विचारेल की या बिझनेस अकाउंटसाठी, हा जो बिझनेस अकाउंट आहे तुमचा, याच्यासाठी तुम्हाला कुठलं पेज वापरायचं आहे. ओके. व्हॉट डू यू वॉन्ट टू क्लेम इन टू दिस बिझनेस अकाउंट. या बिझनेस अकाउंटमध्ये तुम्ही कुठलं पेज वापरणार आहात, तर तुम्ही हे पेज सिलेक्ट करायचं. आता बघा मी हे पेज सिलेक्ट केलं. ओके. हे पेज सिलेक्ट केलं मी. ह्या पेजवरून मी ॲड माझ्या करणार आहे बाबा, मी असं त्यांना सांगितलं. सिलेक्ट रिलेव्हंट बिझनेस ॲसेट, क्लेम फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट दॅट आर रिलेटेड टू सेम बिझनेस ऑर ऑर्गनायझेशन. कधीही अकाउंट क्रिएट करताना किंवा पेज क्रिएट करताना ते पेज जे आहे ते कनेक्टेड असलं पाहिजे तुमच्या या बिझनेस अकाउंटसोबत. ठीक आहे. ओके. ओके. रणजित सर नंतर इझी आहे. गुड. ओके. ठीक आहे. येस सुष्मिता मॅडम, काय प्रश्न आहे तुमचा? पटकन सांगा 2 मिनिटात. सर ते क्रिएट बिझनेस अकाउंट हे आपल्याला कुठं लिहायचं आहे? गुगलवरती लिहायचं का फेसबुकवरती टाईप करायला लागणार? क्रिएट कुठे लिहायला सांगितलं मी तुम्हाला? business.facebook.com एवढंच बघायचं आहे तुम्हाला. हे कुठं पण गुगलवरती? गुगलवर. हां. ओके. ठीक आहे. हां. आणि काही अडचण असली डोंट वरी, रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता इथे नेक्स्ट क्लिक करायचं. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा विचारते ॲड अनदर पर्सन बाय ईमेल आयडी. बरं, अनदर पर्सन काय ॲड करायचं तर तुम्हाला असं वाटत असेल की पुन्हा एक पर्सन काय बरं ॲड करायचा आहे, तर समजा कदाचित तुमचा ईमेल आयडी बंद पडला किंवा तुमचा काही प्रॉब्लेम झाला, तर एक स्पेअरमध्ये पाहिजे, म्हणून इथे तुम्हाला एक दुसरा ईमेल आयडी ॲड करायचा. तर इथे मी सध्या माझा ईमेल आयडी ॲड करतो.
कुठला तरी तुमच्या घरच्याचा एखाद्या व्यक्तीचा ऍड करू शकता तुम्ही, तुमच्या हस्बंड वाईफ कोणी असेल त्यांचा टाईप करू शकता. इथे ऑप्शन आहे बघा, एम्प्लॉई, बिझनेस ऍडमिन, आणि त्याला तुम्ही ते परमिशन देऊ शकता. आता मी इथे बिझनेस ऍडमिनची परमिशन घेतो, इथं माझा ईमेल आयडी ऍड करतो. ओके, आणि याला नेक्स्ट करतो. ओके, हे सर्व झाल्यानंतर इथे दाखवते हे बघा, हू विल हॅव ऍक्सेस टू दिस बिझनेस अकाउंट. म्हणजे ज्याला तुम्ही ऍड केलं त्या व्यक्तीला सुद्धा ऍक्सेस असेल या बिझनेस अकाउंटचा. म्हणजे तुम्ही आणि तुमचे हस्बंड समजा, किंवा तुम्ही आणि तुमची वाईफ समजा हे बिझनेस अकाउंट हँडल करत असाल, किंवा तुम्ही आणि तुमचा कोणीतरी तुमचा ऑफिसचा एम्प्लॉई असेल तो हँडल करत असेल, तर तुम्ही अशा दोघांना ऍक्सेस देऊ शकता. ऍक्सेस दिल्यानंतर तुम्ही कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनवर क्लिक केलं, तुमचं अकाउंट क्रिएट झालं. ही आहे प्रोसेस अकाउंट क्रिएट करण्याची. ओके, आता हे अकाउंट क्रिएट झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, जरा लेफ्ट साईडला बघायचं आहे सर्वांनी. ओके, लेफ्ट साईडला बघायचं आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं जे ऑप्शन आहे इथे ते तुम्हाला या रुपल कॉस्मेटिक्स 1 हे जे आहे ते अकाउंट आहे, याच्यासमोर सेटिंग नावाचं बटन आहे. सेटिंग, या सेटिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त एवढं समजायचं आहे की अकाउंट कसं क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये काय काय सेटिंग आपल्याला करायच्या आहेत. तेवढ्या सेटिंग तुम्ही केल्या तर मग तुम्हाला ऍड जे आहे ते रन